मित्रांनो, इतिहास साक्षी आहे. ज्यांनी आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवला ना, तेच ह्या जगावरती अधिराज्य करतात. तेच या जगावरती अधिराज्य करतात. रामकृष्ण हरी मौली. मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम वृश्चिक रास स्कॉर्पिओ साइन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण ऑक्टोबर 2025 जे काय मासिक राशीफल आहे, मंथली प्रेडिक्शन आहे, ते सर्व आपल्याकरिता कसं असणार आहे, आपल्याला हा महिना कशा स्वरूपाचा जाणार आहे, कोणत्या ग्रहांचं परिवर्तन या महिन्याच्या दरम्यान होणार आहे, त्याच पद्धतीने त्या ग्रहांचं परिवर्तन झाल्यानंतर आपल्याला काय पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या लाईफ वरती पडणार आहे, काय निगेटिव्ह इफेक्ट असणार आहे, ते सर्व काही आपण सूक्ष्मरित्या या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असो तर सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी ग्रहांचं ट्रान्झिट जाणून घेऊया. आपल्या प्रथम स्थानामध्ये म्हणजेच आपल्या राशीमध्ये वृश्चिक राशीचे जे काही स्वामी आहेत ते मंगळ देवता हे आपल्या द्वादश स्थानामध्ये 12व्या स्थानामध्ये स्थित आहे. त्यांच्याबरोबर बुध देवता स्थित आहेत. तसेच आपले चतुर्थ स्थानामध्ये राहू देवता विराजमान आहेत, जे की चाणक्य आहे. आपल्या पंचम स्थानामध्ये शनी देवता विराजमान आहेत. देवांचे गुरु बृहस्पती गुरुदेवता हे आपल्या अष्टम स्थानामध्ये स्थित आहेत. त्याच पद्धतीने केतू देवता हे आपल्या दशम स्थानामध्ये कार्यस्थानामध्ये विराजमान आहेत. त्याच पद्धतीने एकादश स्थानामध्ये शुक्र तसेच सूर्य देवता जे की राजा आहेत ते विराजमान आहेत. हे झालं आपलं ग्रहांचं ट्रान्झिट. आपल्याला जर जन्मकुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला गेला आहे, त्यात आपण संपर्क करू शकतात. त्याच पद्धतीने हा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम जन्मरास चंद्र राशीवरती आधारित आहे. आपल्याला जर जन्मरास माहिती नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील बघू शकतात. ठीक आहे. असो, आता आपण सर्वप्रथम आरोग्य संदर्भामध्ये हा महिना आपला कसा असणार आहे ते सर्वप्रथम बघूया. आरोग्य. मित्रांनो, आरोग्यम धनसंपदा. आरोग्य चांगलं असलं की आपल्याकडे पैसा असतो, लक्झरियस गोष्टी सर्व काही आपल्याकडे असतात आणि त्यांचा उपभोग आपण देखील घेऊ शकतो जर आपलं आरोग्य चांगलं असलं तर. तर सर्वप्रथम बघूया आरोग्य आपलं कसं असेल. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला राशीचे स्वामी तसेच इतर देखील ग्रहांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, परंतु राशीच्या स्वामीचा अभ्यास आपल्याला मूळतः करावा लागतो. आपल्या जे काही राशीचे स्वामी आहेत ते मंगळ देवता सध्या स्थितीमध्ये मंगळ देवता हे द्वादश स्थानामध्ये स्थित आहेत. 12वं जे काही स्थान आहे ते हॉस्पिटलचं आहे. त्याच पद्धतीत अवंतर जो काही खर्च होतो, ठीक आहे, त्या खर्चाचं कारक असं जे काही स्थान आहे व्ययस्थान हे 12वं स्थान असतं. त्यामुळे या ठिकाणी स्थित असलेले जे काही मंगळ देवता आहे हे आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीचं फलित हे देणार नाहीये. 27 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांचं ट्रान्झिट जे काय आहे ते केंद्र स्थानामध्ये होणार आहे. ठीक आहे. त्या केंद्र स्थानामध्ये त्याचं ट्रान्झिट झाल्यानंतर रुचक राजयोग होणार आहे. त्या कालावधीच्या नंतर आपलं जे काही आरोग्य आहे ते सुधरेल. तत्पूर्वी आपल्या आरोग्यामध्ये छोटे मोठे बदल हे आपल्याला होऊन जाणार आहेत, जसं की कफ कोल्ड, ठीक आहे, फिवर, असे जे काही छोटे मोठे आजार आहे यांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्या जीवनावरती या महिन्याच्या दरम्यान असणार आहे. थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हॉस्पिटलवरचे खर्च हे या कालावधीच्या दरम्यान कुठेतरी वाढल्यासारखे आपल्याला दिसणार आहे. नाही असं झालं तर त्या ठिकाणी आपलं हॉस्पिटल सोबत कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं नातं हे असणार आहे. आपल्या घरामध्ये जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, ठीक आहे, त्याच पद्धतीने आपले जे काही रिलेटिव्ह असतील त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी जाणे, हॉस्पिटल बरोबर कुठे ना कुठे आपलं त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित या महिन्याच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची त्या ठिकाणी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने आपल्याला या महिन्याच्या दरम्यान खर्चांचा सामोरं आपल्याला जावं लागेल. खर्चांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं या महिन्याच्या दरम्यान, कारण त्या ठिकाणी 12व्या स्थानामध्ये व्यय स्थानामध्ये मंगळ देवता विराजमान आहेत. आपल्याला देखील कळणार नाही की आपल्याला ह्या महिन्यामध्ये किती कमवले, पैसे किती कमवले व त्या ठिकाणी किती खर्च झाला, यांचं गणित कुठेतरी या महिन्याच्या दरम्यान आपलं चुकणार आहे. असो, पुढे बघूया आपण अभ्यास. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, 27 ऑक्टोबर रोजी ज्यावेळेस मंगळ देवता हे रुचक राजयोग बनवतील त्यावेळेस त्या ठिकाणी रुचक राजयोग बनवतील आपल्या केंद्रस्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये स्थित होतील, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी पैसाही पूरक होईल. त्या पद्धतीने आपली इम्युनिटी पॉवर जे काही आरोग्य आहे तेच देखील उत्तम पद्धतीचं चालेल. पुढे बघूया आपण अभ्यास. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे, ठीक आहे, पंचम स्थान याचा अभ्यास करावा लागतो. पंचम स्थानामध्ये सध्या स्थितीमध्ये
शनिदेवता विराजमान आहे तेथे जे काय आहे मीन राशीचे जे काही स्वामी आहे गुरुदेवता हे आपल्या अष्टम स्थानामध्ये स्थित आहेत. 19 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांचं जे काही स्थान आहे अष्टम स्थान, हे अष्टम स्थान सोडून ते आपल्या भाग्यस्थानामध्ये विराजमान होणार आहेत. आपल्या मित्र राशीमध्ये, चंद्राच्या राशीमध्ये, ठीक आहे, विराजमान होणार आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला भाग्याची साथ ही जास्त प्रमाणात लागणार आहे. असं का म्हणतोय मी, आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता हवी. तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी कालपुरुष कुंडलीनुसार, ठीक आहे, कालपुरुष कुंडलीनुसार आपलं जे काही भाग्याचं स्थान आहे हे भाग्यस्थान आपल्या गुरुदेवतेच्या आधिपत्याखाली असतं, गुरुदेवतेच्या आधिपत्याखाली असतं. आणि त्या ठिकाणी गुरुदेवता ज्यावेळेस विराजमान होतात त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त फ्रुटफुल असे फलित मिळत असतात. आणि गुरुदेवता या ठिकाणी स्थित झाल्यानंतर हे जे काही स्थान आहे नवम स्थान, हे आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं स्थान आहे, उच्च शिक्षणाचं जे काही स्थान आहे हे आपलं नवम स्थान असतं. आणि त्या स्थानामध्ये स्थित झाल्यानंतर गुरुदेवतांचा जो काही अस्पेक्ट आहे हा फर्स्ट अस्पेक्ट या ठिकाणी असणार आहे, सेकंड या ठिकाणी असणार आहे, पंचम, सप्तम, त्यानंतर नवम अस्पेक्ट हा आपल्या पंचम स्थानावरती असणार आहे, स्वतःच्या राशीवरती. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित असणार आहे. आपण जर असा विचार असेल आपला की आपण नवीन कोर्सला एनरोलमेंट करायचे आहे, आपल्याला जॉईन व्हायचं आहे, नवीन क्लासेस जॉईन करायचे आहे, आपल्या शिक्षणाच्या बद्दल मोठे निर्णय घ्यायचे आहे, तर ते मी म्हणू शकेल की 19 ऑक्टोबर नंतर आपण मुळातच घेणार आहात. उत्तम पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी फलित हे लाभणार आहे. आपला पोस्ट ग्रॅज्युएशन कडे ज्यांचं राहून गेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यांचा त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन कडे लगाव होईल. त्याच पद्धतीने नवनवीन फॉर्म भरण्याचे प्रयत्न आपण 19 ऑक्टोबर नंतर करणार आहात आणि आपण त्यामध्ये सक्सेसफुल देखील होणारच आहात. कारण त्या ठिकाणी गुरुदेवतांची दृष्टी स्वतःच्या स्थानावरती आहे, त्यानंतर कालपुरुष कुंडलीनुसार त्या स्थानामध्ये ते विराजमान होणार आहेत. असो, अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत फ्रुटफुल असा कालावधी हा असणार आहे. पुढे बघूया आपण प्रेम. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्याचाच अभ्यास करावा लागतो. कारण पंचम स्थानावरून आपण प्रेम दर्शवतो. आपलं जे काही ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन, पदवीचं शिक्षण हे पंचम स्थानावरून आपण बघत असतो. त्याच पद्धतीने संतान पंचम स्थानावरून बघत असतो. त्याच पद्धतीने प्रेम देखील, लव्ह रिलेशन देखील आपण पंचम स्थानावरून अभ्यास त्याचा करत असतो. असो, पंचम स्थानामध्ये शनी देवता विराजमान आहेत. पंचम स्थानामध्ये जो ग्रह विराजमान असतो त्या ग्रहानुसार आपल्याला फलित हे मिळत असतात. आता शनी देवता त्या ठिकाणी विराजमान असल्या कारणास्तव कुठेतरी आपल्या पार्टनर मध्ये, म्हणजेच आपलं जे यांच्याबरोबर रिलेशन आहे ते जास्त प्रमाणामध्ये मुडी नेचर असेल, कधी कधी खूप जास्त प्रमाणात चांगले वागतील, तर कधी कधी आपल्याला त्या ठिकाणी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देखील संभवतो. रिलेशनच्या बाबतीमध्ये कुठेतरी आपण बोलणं देखील बंद होऊ शकतं. आणि जर बोलणं बंद असेल, आपल्याला ब्लॉक करून ठेवलं असेल, तर तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की 19 ऑक्टोबर नंतर आपल्यामध्ये जेवढे काही वादविवाद असतील ते सर्व काही त्या ठिकाणी मिटून जातील. असं याचं कारण असं की गुरुदेवतांची दृष्टी स्वतःच्या स्थानावरती असणार आहे, पंचम स्थानावरती असणार आहे. शनीचा जरी त्या ठिकाणी स्थित असले शनी देवता, तरी सुद्धा त्या ठिकाणी गुरुची दृष्टी आल्यानंतर आपल्यामध्ये मिसकम्युनिकेशन, जे काही वाद विवाद असतील ते सर्व काही त्या ठिकाणी मिटणार आहेत आणि आपलं जे काही लव्ह लाईफ आहे ते उत्तम पद्धतीचं असणार आहे. मंगळ देवता देखील 27 ऑक्टोबरला आपल्या प्रथम स्थानामध्ये स्थित होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे उत्तम पद्धतीचं फलित आपल्याला मिळणारच आहे. आपल्याला त्या ठिकाणी प्रेम विषयक हा महिना जो काय आहे हा उत्तम पद्धतीचा असणार आहे. पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन. मित्रांनो, वैवाहिक जीवनाचा आपल्याला ज्यावेळेस विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काय सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा अभ्यास करावा लागतो. सप्तम स्थानामध्ये 2 नंबरची राशी वृषभ रास जी काय आहे ती शुक्र देवतेच्या आधिपत्याखाली येत आहे. ठीक आहे, शुक्र देवता हे आपल्या 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्या दशम स्थानाबरोबर केतू बरोबर होते. मित्रांनो, कमेंट करा, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जोपर्यंत 9 ऑक्टोबर पर्यंत शुक्र देवता हे आपल्या दशम स्थानामध्ये केतू सोबत होते, त्यामुळे त्या ठिकाणी कमेंट करा, कुठेतरी आपल्या पार्टनर मध्ये आणि आपल्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये डिटॅचमेंट आपल्याला जाणवले असेल, अलगाव आपल्याला जाणवला असू शकतो. त्या ठिकाणी पार्टनरला आपण एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट तो ऐकून न ऐकल्यासारखी करून त्या ठिकाणी स्वतःचीच गोष्ट दाखवत असेल, असं कुठेतरी आपल्याला जाणवलं असेल 9 ऑक्टोबर पर्यंत. परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, 9 ऑक्टोबरला शुक्र देवता हे आपल्या एकादश लाभस्थानामध्ये स्थित झालेले आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी पार्टनर करून उत्तम पद्धतीचं
संवाद लाभणार आहे, त्याच पद्धतीने लाभ देखील त्या ठिकाणी होणार आहे पार्टनर कडून. असं का? तर एकादश स्थानामध्ये स्थित झालेले आहेत. एकादश स्थान हे लाभस्थान आहे. जरी ते नीचेचे असले, कन्या राशीमध्ये शुक्र हा डुप्लिकेट होत असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी तरी सुद्धा ते लाभस्थानामध्ये आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पार्टनर कडून उत्तम पद्धतीचा संवाद लाभू शकतो. त्याच पद्धतीने आपल्या ज्या काही इच्छा, डिझायर्स असतील, ते सर्व काही स्वप्न, डिझायर सर्व काही आपल्या पार्टनर कडून आपण पूर्ण करून घेणार आहात. आपल्याला त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं फलित त्यावेळेस लाभणार आहे. या महिन्यामध्ये उत्तम पद्धतीचा आपला पार्टनरशिप देखील लाभणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला उत्तम असा प्रतिसाद आपल्या लाईफ पार्टनर कडून मिळणार आहे. असो, पुढे बघूया आपण भाग्य. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही नवम स्थान आहे याचा अभ्यास करावा लागतो. नवम स्थानामध्ये चंद्राची राशी आहे आणि चंद्रदेवता प्रत्येक 2.25 दिवसानंतर आपलं राशी परिवर्तन करत असतात. त्या ठिकाणी गुरुदेवता हे 19 ऑक्टोबरला आपल्या भाग्यस्थानामध्ये येणार आहे आणि कालपुरुष कुंडलीनुसार आता सांगितल्या पद्धतीने भाग्यस्थान हे गुरुदेवतेच्या आधिपत्याखाली असतं. त्यामुळे आपल्याला भाग्याची साथ या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये लाभणार आहे. आपला जर असा प्रश्न असेल की मला ऑनलाईन संदर्भामध्ये त्या ठिकाणी काही कार्य करायचं आहे, ठीक आहे, त्या पद्धतीने मला जर ऑनलाईन संदर्भामध्ये एखादं नवीन ब्लॉगचं चॅनल काढायचं असेल किंवा त्या ठिकाणी मला इंस्टाग्राम पेज खोलायचं आहे, इंस्टाग्राम हँडल खोलायचं आहे, तर मग त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचा प्रतिसाद या 19 ऑक्टोबर नंतर राहणार आहे. याचं कारण असं की गुरुदेवता ज्यावेळेस त्या ठिकाणी नवम स्थानामध्ये स्थित होतील त्यावेळेस त्यांचा 7th अस्पेक्ट हा आपल्या तृतीय स्थानावरती, पराक्रम स्थानावरती, तसेच जे काही ऑनलाईन वर्क असतं ते तृतीय स्थानावरून आपण बघत असतो, त्या ठिकाणी त्यांचा अस्पेक्ट असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला तिथून देखील लाभ उत्तम पद्धतीचा होणार आहे. त्याच पद्धतीने शुक्रदेवता आपल्या एकादश लाभस्थानावरती आहे, त्यामुळे आपल्याला कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये लाभ हा होणार आहे. त्याच पद्धतीने एखाद्याचा असा प्रश्न असेल की महाराज आपल्याला त्या ठिकाणी एखादं ट्रेडिंग करायचे आहे, शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा आहे किंवा आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, मोठं घर घ्यायचं आहे किंवा मग गाडी वगैरे सर्व काही गोष्टी करायच्या आहेत, या सर्व गोष्टींचा फ्रुटफुल असा कालावधी सांगा. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 19 ऑक्टोबर नंतर आपण अशा पद्धतीमध्ये उत्तम पद्धतीचा कालावधी आपल्याला असणार आहे. त्यावेळेस आपण नवनवीन विचार हे आपण इम्प्लिमेंटेशन करू शकतात आणि आपल्याला उत्तम पद्धतीचं भाग्य त्या ठिकाणी लाभणार आहे. पुढे बघूया आपण करिअर व बिझनेस. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला करिअरचा विचार करायचा असतो त्यावेळेस कुंडलीचं जे काही दशम स्थान आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. दशम स्थानामध्ये सूर्यदेवतेची राशी आहे. सूर्यदेवता हे आपल्या 17 ऑक्टोबर रोजी तो राशीमध्ये नीच राशीस्थ होणार आहे. शिवाय ते खर्चाच्या स्थानामध्ये जाणार आहे. करिअर व बिझनेस या दोन्ही संदर्भामध्ये बोलत आहे मी. तर सूर्यदेवता जोपर्यंत एकादश स्थानामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित मिळणार आहे. असं का? ते कन्या राशीमध्ये स्थित आहे. कन्या म्हणजे एक राजाचा पुत्र, ठीक आहे, आणि सूर्य म्हणजे त्या ठिकाणी स्वतः राजा. त्यामुळे त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं फलित हे लाभणार आहे आपल्याला. सर्वत्र बिझनेसमध्ये म्हणा किंवा मग त्या ठिकाणी करिअरच्या थ्रू जॉबच्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी वाहवा होणार आहे. उत्तम पद्धतीचं फलित आपल्याला लाभणार आहे. आपण जे टार्गेट बेस जॉब जर असला आपला, ठीक आहे, किंवा मग आपण ह्युमन रिसोर्स असाल, ठीक आहे, किंवा मग त्या ठिकाणी एखादा जॉब करत असाल, आपण ऑफिस वर्क असेल आपल्याला, तिथे आपण जे काही टार्गेट आहे ते उत्तम पद्धतीमध्ये सॉल्व्ह करणार आहात आणि आपल्याला करिअरच्या दृष्टीने जास्त प्रमाणात फ्रुटफुल असा कालावधी असणार आहे. परंतु असे असले तरी देखील ज्यावेळेस 17 ऑक्टोबर 2025 रोजी त्या ठिकाणी सूर्यदेवता हे आपल्या व्ययस्थानामध्ये, खर्चाच्या स्थानामध्ये, हॉस्पिटलच्या स्थानामध्ये जाणार आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी आपण एखादं प्रेझेंटेशन देण्यासाठी गेलात तर त्या ठिकाणी आपल्या बॉस बरोबर आर्ग्युमेंट होऊ शकते. त्याच पद्धतीने आपल्याला सांगितलेली गोष्ट एक असते आणि आपण करू शकता एक, असं थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जाणवू शकतं 17 ऑक्टोबर नंतर. तत्पूर्वी तर मात्र अत्यंत उत्तम पद्धतीचं ग्रहण आहे. त्यानंतर फक्त त्या ठिकाणी आपल्याला सूर्याचे उपाय करायला हवे. पुढे बिझनेसचा जर विचार केला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो 50% बिझनेस या महिन्यामध्ये उत्तम आहे. कारण त्या ठिकाणी मेजॉरिटी आपली ही आपल्या व्ययस्थानाकडे, ठीक आहे, म्हणजेच खर्चाच्या स्थानामध्ये
असणार आहे ग्रहांची. त्यामुळे आपल्याला कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये बिझनेसमध्ये खर्च येईल, परंतु प्रॉफिट क्षुल्लक असेल. ठीक आहे, खर्च जास्त, प्रॉफिट क्षुल्लक. त्याकरिता देखील मी त्या ठिकाणी उपाय देईल. ते उपाय तुम्ही करावे, त्याने आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फ्रुटफुल असा हा कालावधी असणार आहे. पुढे आपण उपाय बघूया. हा महिना अत्यंत उत्तम जाण्याकरिता आपल्याला काय उपाय करायला हवे मित्रांनो? त्या ठिकाणी आपण शनी देवता पंचम स्थानामध्ये विराजमान आहे, त्यामुळे शनीचा जो काही बीजमंत्र आहे, ओम प्राम प्रीम प्रोम स शनेश्वराय नमः, या बीजमंत्राचा जप करावा. त्याने आपली प्रेम विषयक जे काही लाईफ आहे, लव्ह रिलेशन आहे, ते उत्तम पद्धतीचं चालेल. त्याच पद्धतीने त्यांचा जो काही ऍस्पेक्ट आहे तो एकादश स्थानावरती सूर्यावरती असणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये कॉन्फिडन्सची कमतरता आपल्यामध्ये असणार आहे. त्यामुळे सूर्याचा देखील आपण आदित्य हृदय स्तोत्र जे काय आहे त्याचा पाठ करावा. त्याच पद्धतीने गोरगरिबांना दानधर्म करावा आणि आपलं जे काही नवीन कार्य आपण सुरुवात करणार असू त्यावेळेस त्या ठिकाणी हनुमंताच्या उजव्या पायाचा शेंदूर घेऊन आपल्या स्वतःच्या कपाळी लावून त्या ठिकाणी कार्याला सुरुवात करावी. आपल्याला फ्रुटफुल असा कालावधी या महिन्याच्या दरम्यान असणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचा फलित देखील लाभणार आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.